तर आज रुद्रला टिफिनमध्ये काय द्यायचं हा विचार करून माझं डोकं फक्त चक्कर यायची बाकी होती. तर शेवटी एक पदार्थ मला आठवला आणि ही माझी पर्सनल रेसिपी आहे. ही तुम्हाला दुसरीकडे कुठेही बघायला भेटणार नाही. तर काय केलं, सगळ्यात आधी मी कांदा किसून घेतला, त्यानंतर 2 कच्चे बटाटे मी सालं काढून खिसून घेतले आणि थोडेसे पोहे मी भिजत टाकले होते ते सुद्धा याच्यामध्ये टाकले. थोडासा लिंबाचा रस सुद्धा टाकला, कारण पोहे असल्यावर लिंबाच्या रसाने खूप जास्त टेस्ट येते. त्यानंतर घरात असतील तेवढे मसाले टाकायचे, मीठ टाकायचं आणि त्यानंतर थोडंसं बेसन टाकून एक मिश्रण असा गोळा तयार करून घ्यायचा. जास्त घट्ट करायचं नाही, भज्याला करतो तसंच करायचं. त्यानंतर एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलं, त्याच्यामध्ये थोडासा रवा, लाल तिखट आणि हळद टाकली. त्यानंतर जे आपलं मिश्रण होतं त्याला अशा प्रकारचा आकार दिला, कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स केलं, नंतर तेलामध्ये फ्राय केलं. जास्त तेल टाकायचं नाही, अगदी आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे. आणि अजून एक सांगेन, कमी गॅसवरती तुम्हालाही भाजायचा नाही तर आतमधून कच्चं राहण्याची शक्यता असते. तर आजचा पूर्ण टिफिन रुद्रन संपवला होता. एकही त्याचा तुकडा सुद्धा त्याने महागारी आणला नव्हता. तर तुमच्या सुद्धा मुलांना आवडेल, नक्की ट्राय करा.